नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, इमारत व बांधकाम कल्याणकारी महामंडळ आपल्याला माहित असेल, ज्या अंतर्गत महाराष्ट्रामधील जे काही बांधकाम मजूर असतील म्हणजेच गौंडे असतील, बिगारी असतील, सेंटरिंग वाले असतील, तर असे जे काही मजूर असणार आहेत मित्रांनो, या मजुरांसाठी शासनाकडून या बांधकाम कल्याणकारी महामंडळ अंतर्गत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात। तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आतापर्यंत अतिशय मोठ्या प्रमाणावरती फायदे झालेले आहेत। कोणाला भांडी मिळालेली आहेत, कोणाला शिष्यवृत्ती मिळालेली आहे, लग्नासाठी अनुदान मिळालेलं आहे। अशा ज्या काही मित्रांनो वेगवेगळ्या योजना आहेत या बांधकाम विभागाअंतर्गत बांधकामगारांना दिल्या जातात। तर याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला सहभाग घ्यायचा असेल तर त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो। जे लाभार्थी दरवर्षी आपले फॉर्म रिन्यू करतील तर अशा लाभार्थ्यांना वर्षभरात कधी ह्या योजनेचा लाभ घेता येतो। आता मित्रांनो, या योजनेअंतर्गतच्या ज्या अटी असतील, नियम असतील, कागदपत्रे असतील, या संदर्भाची सविस्तर चर्चा मी पाठीमागच्या भागांमध्ये केलेली आहे। तुम्हाला त्याची व्हिडिओ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक देऊन ठेवीन, जेणेकरून तुम्हाला पुढे भविष्यात काही अडचण आली तर व्हिडिओ बघून तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता। आता मित्रांनो, चालू घडीला चालू वर्षासाठी बांधकाम विभागाअंतर्गतच्या जे नवीन फॉर्मची प्रोसेस असणार आहे ती आता चालू आचारसंहितेमुळे हे फॉर्म बंद करण्यात आले होते। म्हणजेच आचारसंहितेमुळे आता ऑनलाईन पद्धतीच्या प्रोसेस बंद होत्या, परंतु आता शासनाकडून संबंधित वेबसाईटवरती आता पुन्हा एक मेसेज जो आहे तो द्यायला सुरुवात केलेली आहे। मेसेज काय असणार आहे तर त्या संबंधीची सविस्तर अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। म्हणजेच आता आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याच्या प्रोसेस सुरू झाल्या संदर्भाचे मेसेज असणार आहेत। आता ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे कुठं याबद्दलची सविस्तर अपडेट पाहूया। त्यासाठी मी आपला मोबाईलचा स्क्रीन रेकॉर्डिंग सुद्धा सुरू करणार आहे। तर सविस्तर माहिती पहा। चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण अपडेट असतील तुम्ही घर बसल्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। तर या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला माहिती दाखवण्यासाठी म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म सुरू झालेले आहेत तर हे फॉर्म आपल्याला कोणत्या ठिकाणी भरायचे आहेत आणि कसे भरायचे तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी आता मी दाखवत आहे। तर इथं मित्रांनो मी स्क्रीन रेकॉर्डिंग जे ते सुरू करत आहे। तर इथे मित्रांनो मी स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू केलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग जी आहे ती पाहायला मिळेल। तर इथे मित्रांनो पाहू शकता आपल्याला वरच एक नंबरला एक मेसेज जो तो रनिंग होताना पाहायला मिळत आहे। तो कोणता आहे तर नव्याने नोंदणी नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे। तर या ठिकाणी मित्रांनो मेसेज असा देण्यात आलेला आहे की आपल्याला जर आता फॉर्म भरायचा असेल म्हणजेच जे काही नवीन लाभार्थी असतील यांना आता फॉर्म भरायचा आहे चालू वर्षासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये जर सहभाग घ्यायचा आहे तर अशा लाभार्थ्यांनी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जे बांधकाम कल्याणकारी केंद्र तयार करण्यात आलेले आहे तर त्या केंद्रामध्ये जाऊन आपली कागदपत्रे घेऊन आपला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। जी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीची जी प्रोसेस होती म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आता पाहायला मिळेल की पूर्वी आपण घर बसल्या सुद्धा कॅम्प्युटरवरून आपला बांधकाम कामगारांचा जो फॉर्म आहे तो कॅम्प्युटरच्या किंवा मोबाईलच्या सहाय्याने भरू शकत होता, परंतु आता मित्रांनो याच्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत। तुम्ही जर इथं पाहू शकता, आपण जर नवीन रजिस्ट्रेशन वरती क्लिक केलं तर या ठिकाणी फक्त प्रोसेस होत आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच पेजवरती आपल्याला आलेलं पाहायला मिळत असेल। त्याचबरोबर खाली मित्रांनो अप्लाय क्लेम साठी जरी क्लिक केलं तरी मित्रांनो फक्त प्रोसेस होत आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच पेजवरती आपण डायव्हर्ट होत आहे, म्हणजे त्याच ठिकाणी पुन्हा येत आहे। म्हणजे याचा अर्थ असा होत आहे की मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला फॉर्म जे ते घर बसल्या भरता येणार नाहीयेत। त्यासाठी शासनाकडून आता नवीन नियमावली सादर करण्यात येणार आहे। त्याबद्दलची सुद्धा अपडेट मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित देईन, जेणेकरून तुम्हाला समजायला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही। आता फक्त या ठिकाणी जो मेसेज मित्रांनो देण्यात आलेला आहे त्याच्यावरती लक्ष द्या। तालुकाच्या ठिकाणी जे कामगार सुविधा केंद्र उपस्थित करण्यात आलेलं आहे, तयार करण्यात आलेलं आहे, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो भरायचा आहे। याच्यामध्ये मित्रांनो नवीन फॉर्म असतील किंवा जुने सुद्धा फॉर्म असतील म्हणजेच रिन्यूचे सुद्धा फॉर्म असतील तर ते सुद्धा तुमची प्रोसेस त्या ठिकाणी जाऊन होणार आहे। फक्त जाताना तुम्हाला कागदपत्र घेऊन जायचे आहेत। कागदपत्र कोणते लागणार आहेत तुम्हाला माहितच आहे, आधार कार्ड, बँकेचं पुस्तक, इंजिनियरचा 90 दिवस काम केल्याचा दाखला, आधार प्रमाणीकरण अर्ज, जे काही मित्रांनो कामगार नोंदणीसाठी जे लागणारे कागदपत्र असतील याची सविस्तर माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्याचा व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। तर कागदपत्र पहा, कागदपत्र व्यवस्थित गोळा करून तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी केंद्रात जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून याच्यामध्ये सहभाग घेऊ शकणार आहे।
तरी मित्रांनो चालू केलेले एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। बांधकाम विभागांतर्गत भरपूर लाभार्थी लाभ घेत आहेत। तुम्हाला जर याच्या अंतर्गत लाभ घ्यायचा असेल किंवा आपले जवळचे कोणी मित्र नातेवाईक असतील जे बांधकामगार आहेत तर अशा लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा, जेणेकरून ते सुद्धा या इमारत व बांधकाम कल्याणकारी महामंडळाच्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरतील किंवा केंद्रात जाऊन फॉर्म भरतील तर त्यांना वर्षभरात येणाऱ्या ज्या काही बांधकामगारांच्या योजना असतील त्या योजनेचा लाभ अक्षरशः फ्री मध्ये घेता येणार आहे। तरी मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। व्हिडिओ पाहिल्यानंतर मित्रांनो नक्की पाठवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।